दरम्यान मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक आहे, मराठा समाजाच्या भावना कोर्टात मांडू अशी मुख्यमंत्र्यांनी ग्वाही दिली। तर विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवू असं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे। जे मागच्या वेळेस आरक्षण रद्द झालं होतं, ज्यावेळेस मराठा समाज मागास कसा आहे हे सिद्ध करण्यात अपयश त्यांना आलं होतं महाविकास आघाडीला, ज्या त्रुटी ज्या ऑब्झर्वेशन सुप्रीम कोर्टाने नोंदवल्या होत्या त्या त्रुटी दूर करून या ठिकाणी सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास मराठा समाज सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड कसा आहे हे सिद्ध करण्याची संधी सुप्रीम कोर्टाने दिलेली आहे। हा मोठा दिलासा आहे। इतर समाजावर अन्याय न करता, त्यांचं आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण देणं ही सरकारची भूमिका आहे, ती आजही काम आहे। राज्य सरकारची सकारात्मकता बघता अशा प्रकारचा निर्णय हा त्यांनी घेऊ नये आणि तशा प्रकारे निश्चितपणे राज्य सरकार योग्य काम करत आहे हे लक्षात आल्यानंतर कदाचित तसा निर्णय तो घेणार नाहीत। आम्ही पूर्ण शक्तीने या ठिकाणी हे सगळं कार्य करतो आहोत। कुठेही ओबीसी समाजाला त्रास होणार नाही, ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही याची संपूर्ण काळजी घेत मराठा समाजाच्या आरक्षणावर अत्यंत सकारात्मक कारवाई ही राज्य सरकारच्या वतीने चालली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।